सावकाश घ्या बरं का गाडी. उभं करायला 4 वर्ष वाट पाहावी लागली. नका 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 मागे घ्या. उभं करायला 4 वर्ष वाट पाहिलेली आम्ही. ब्रेक नंतर सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सुनील तयार आहे. पहिला चेंडू सुनील आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय जो कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षण दूरवर चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक धाव या ठिकाणी येताना आपल्याला जे पाहायला मिळेल आणि एका धावसंख्येने खातं संघाचं या दरम्यान अगदी खोललेलं आपल्याला जे पाहायला मिळालंय. एक धाव या दरम्यान आपल्याला छत्रपती वॉरियर्स संघाची या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू हवेत. पाहिजे क्षेत्ररक्षक जवळपास. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला गेला होता. तिथे जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता पण प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केले गेले. 2 धावा आलेत आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या 3 वरती धापलक आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. प्रथमेश आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जी आहे. छत्रपती वॉरियर्स रुकी फाटा आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय कुंदेवाडी लायन्स कुंदेवाडी. ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहिजे इथे कोण कोणावरती मात करते आणि या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता आहे ते आपल्याला पाहायचंय. कारण पहिल्या दिवसामध्ये आम्ही डुबेरे संघाला आपण पाहिलं. दुसऱ्या दिवसामध्ये आपण देवपूर या संघाला पाहिलं आणि तिसऱ्या दिवसामध्ये काल आपण कुळवंच या टीमला आपण पाहिलंय. आता चौथा संघ नक्की कोणता आहे. हा प्रकार धावसंख्या आपण पाहूया स्थिर आहे. 3 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. 3 धावा आहेत. यावेळेस थोडासा मिस्टाईम फटका मिळाला. चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रपाटी धापलकर धावसंख्या 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचा चालू आहे आणि सामना आहे तो आजच्या दिवसभरातला सामना क्रमांक 6 आहे. षटक सुद्धा 6 आहेत आणि आत्ता धापलकर धावसंख्या 4. या स्पर्धेमध्ये 4 बक्षीस आहेत आणि 4 संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळणार आहे. भन्नाट वेग होता यावेळेचा चेंडूचा. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू आहे आणि इथे अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडूने इथे षटकाची होईल सांगता. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या 3 बाद 4 धावा. 3 बाद 4. पहिलं षटक अगदी आपण पाहिलं सुनील नाटेच्या रूपाने या दरम्यान अगदी आपण पाहिलेले. आणि आता नवीन गोलंदाज मार्फत एक अनुभवी गोलंदाज
नवनाथ माळी अर्थात काका यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भूषण पोटे. कॅच ऑफ द डे. जबरदस्त झेल झालाय. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय इथे एक चांगली विकेट त्याला पाहायला मिळाली. कॅच ऑफ द मॅच असं म्हणायला हरकत नाही, कॅच ऑफ द डे म्हटलं तरी हरकत नाही. काल निखिलने घेतलेला एक झेल अगदी आपण पाहिलं ना, एक मोठा झेल होताना पाहायला मिळाला. आणि काल निखिलने वन अँड कॅच निश्चितपणे तो घेतला गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय शुभम याला आपण पाहणार आहोत. सगळ्या फलंदाजांना एक गोष्ट सातत्याने परत एकदा सांगतो, पहिल्या दिवसापासून ही सूचना आहे की मैदानाच्या आतमध्ये आपण कोणताही फलंदाज गार्ड बदलणार नाही, गार्ड चेंज करणार नाही आणि गार्ड परिधान करणार नाही. लाईव्हला इतकं खराब दिसतं ना, बाकी तुम्ही पाहता काय मला सांगायचं. 4 धावा आहेत यावेळेस. अगदी आपण पाहिले चेंडू हलक्यातून ढकललाय, पोहोचला गेला, शॉट फाईन लेगला आणि 1 धाव येताना पाहायला मिळेल. धाब्याका धावा संख्या 5 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचा 4था दिवस आहे. 5 दिवसांची असणारी ही क्रिकेटची स्पर्धा 3-4 वर्षापासून अगदी हे स्वप्न जे बाळगलं गेलं होतं मनाची की आपल्याला या अशा काही एक क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन करायचं. मग कशा प्रकारे करायचं, कोणाला निमंत्रण द्यावं लागेल, कसं नियोजन करावं लागेल, इथून सुरुवात होती. प्रीमियर लीग भरवायची का, ऑक्शन पद्धत घ्यायची का. आपलं तर पहिलंच वर्ष आहे. इथे प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला गेला होता. त्या दरम्यान आपण पाहिलं 2 शतरक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालेत. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकरची धावसंख्या आहे ती आहे 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेटची स्पर्धा भरवत असताना खूप कष्ट घ्यावं लागते, तितकं सोपं नाही आहे. ग्राउंड कोणतं असावं, बक्षीस किती द्यावं, कोणाकडे मागणी केली म्हणजे आपली झोळी रिकामी राहणार नाही. कारण मागणी सुद्धा त्याच माणसाकडे करावी लागते ना की जी माणसं देणारी आहेत. तिथे हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदान कोणतं असल्यानंतर तिथं मैदानाचं सूर्य कोणत्या दिशेने येतोय, मग त्या दिशेला खेळपट्टी होता कामा नये. या गोष्टींचे खूप बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. आणि या सगळ्या बारकाईचा आढावा घेत या क्रिकेटच्या स्पर्धेची उभारणी झाली. 1 गाव 1 टीम. इथे अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा काय येतोय ते आपल्याला पाहायचं आहे. कशासाठी आहे, वाईटसाठी रिव्ह्यू. ओके, बाराव्या प्लेअरने बघू नका, 500 रुपये दंड आहे. नुसती टी व्ही पाहिला 500 रुपये दंड आहे. मित्रा खरंच नाही पाहिजे. रिव्ह्यू घेतलाय आणि तो अनसक्सेसफुल ठरलाय. फेअर डिलिव्हरी, फ्लॅट डिलिव्हरी होती. फलंदाजीच्या रेंजमध्ये चेंडू होता, परंतु फलंदाजाला एक वेळ वाटलं की खूप दूरवरती चेंडू असेल म्हणून चेंडू सोडून दिला, पण रेंजमध्ये होता आणि निर्धार चेंडू अगदी आपण पाहतोय. 7 धावा धावपालकरते आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे अजून एक चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय.
सर पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, 3 चेंडू डॉट. थँक्यू. तर 2 षटकं संपलीत, 1 बाद 7 धावा धापालकरते आता आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं ना की घर पाहावं बांधून, वीर पावी बांधून, लग्न पाहावं करून, आता स्पर्धा पाहावी भरून. कारण स्पर्धा भरवणं तितकं सोपं अजिबात राहिलेलं नाही. खूप बारीक बारीक गोष्टींचा सगळी कामदामं सोडून द्यावी लागतात. घरची किती महत्त्वाचे कामं असेल तिकडे लक्ष लागत नाही. काहींना शाळा बुडून यावं लागतं. काहींना तुमच्या बाबत नाही, काहींचं सांग. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय बऱ्याचशा मंडळींनी अगदी सरळ हाताने मदत पण केलेली आहे. काही लोकांनी त्यांना विचारलं असेल की अरे तुम्ही एवढी रक्कम दिली, कोणी 11,000 दिलेत, कोणी 5,000 दिलेत, कोणी 21,000 दिलेत, कोणी 31,000 दिले, कोणी 41,000 दिले. अरे एवढे का पैसे दिलेत त्यांनी? त्यावेळेस त्या दान केलेल्या मित्रांनी हलक्या हाताने येताना तो चेंडू निश्चयप्रमाणे खेळला, 1 धावील. आपल्याकडे धावा संख्या 8. ज्यांनी मात्र हे बक्षिसं दिली, ज्यांनी मदत केली, ज्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक मदत केलेली आहे, त्या सगळ्या व्यक्तींना मी मनापासून धन्यवाद देईल. आणि ज्यांनी प्रश्न केला तर तुम्ही असं का केलं, तर कदाचित ज्यांनी दान केलंय ना, तर त्या व्यक्ती कदाचित त्या व्यक्तीने म्हणत असतील भाऊ आम्ही दान केलंय कारण परमेश्वराने आम्हाला देणाऱ्यांच्या यादीत ठेवलंय, मागणाऱ्यांची यादी ठेवलेलं नाही. तर परमेश्वराने ठरवलं असतं ना तर आयुष्यभर आपल्याला काहीतरी ना काही झुळी घेऊन मागावंच लागलं असतं. त्या यादीत आम्हाला ठेवलेलं नाही, आम्हाला देणाऱ्यांच्या यादीत ठेवलंय ना. त्या परमेश्वराचे आम्ही मोठे उपकार मानतो आमच्यावर. म्हणून आम्ही आमच्या गावासाठी, आमच्या मातीसाठी, आमच्या गावातील असणाऱ्या या तरुण पिढीसाठी, आम्ही आमच्या गावातील असणाऱ्या खेळाडूंसाठी आणि आमच्या तालुक्यासाठी आम्ही हे सगळं दान निश्चयप्रमाणे करतोय. नाशिक डाऊन द विकेटचा मारा सुनील लाट्याचा. या दरम्यान आपण पाहिले अजून एक चेंडू डॉट. धावफलक अक्षरशः थांबलाय. कुणाची दृष्ट लागली गेली छत्रपती वॉरियर्स संघाला सांगता येणार नाही. पण आपण ते पण पाहतो ना, याच्या अगोदर धावफलक सातत्याने वाढलेला आम्ही पाहिलाय, पण या मॅच मध्ये इथे धावफलक थांबलाय. इथे डान्सिंग डाऊन द विकेटचे रक्षक आहेत तिथे आणि झेल सुटला. अगोदर एक चांगला झेल घेतला आणि आता एक अवघड झेल अगोदर घेतला सोपा करून, आणि त्याच्यानंतर एक सोपा झेल अवघड झाला. म्हणजे विशेष काय, द्विधामान अवस्था होती. झेल ऑस्ट्रेलियन स्टाईल घ्यायचा की आपल्या पद्धतीने घ्यायचा, आणि मग तिथे मोये इथे चेंडू आपण पाहतोय बॅटवरती आला नाहीये. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाप्रकादी धावा संख्या 11 वरती धावफलक. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये निश्चयप्रमाणे हा धावफलक अगदी आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. इथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, धावबाची संधी, आणि तिथे चेंडूची फिकी व्यवस्थितरित्या येताना पाहायला मिळाली नाही. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा संख्या 1 बाद 12 धावा. 12 रन, लॉस ऑफ 1 विकेट. विशेष म्हणजे आपण पाहतोय ज्यांचं आगमन आपल्या या खास क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने होताना आपल्याला जे पाहायला मिळालेलं आहे. संगमनेर नगरीच्या नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी भूमिका बजावली आणि थोरात परिवाराच्या ह्या कन्या आहेत, आणि आज महाराष्ट्राच्या राजकीय स्तरावरती तांबे परिवाराचं नाव, मुलगा आमदार, मातोश्री
आपल्या मार्गदर्शिका आदरणीय दुर्गाताई तांबे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आईंचं मनापासून या ठिकाणी स्वागत. एक धाव येताना आपल्याला जे पाहायला मिळते आताचा एक धाव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. त्या प्रकारची धावसंख्या 13. एक गड्याच्या मोबईलवर 13 धावा आहेत. गोलंदाज मिळते परत एकदा नवनाथ माळी. अगदी आपण पाहतोय सूर्यप्रकाशचा दरम्यान चुंड अगदी आपण पाहतोय जो टाकला गेलाय. एक धाव निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावप्रकार धावसंख्या 14. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. षटक क्रमांक 4 चालू असताना गोलंदाज तयार. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट आहे. चेंडू पोचला जाईल अगदी लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल. गोलंदाज होईल बाद. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे चालू आहे. 14 धावा आहेत. 2 फलंदाज बाद. प्रणव माळी यांनी घेतलेलं एक चांगलं झेल आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळालाय. खास या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी संगमनेर परिषदेच्या असणाऱ्या नगराध्यक्ष आणि आदरणीय आमदार सत्यजित तांबे यांच्या मातोश्री दुर्गाताई तांबे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. अजून एक विकेट. बिग विकेट. फलंदाज बाद. संधी 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. नवनाथ माळी इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करणार का? बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेशला आपण पाहणार आहे. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पूर्ण होणार का ते आपल्याला पाहायचंय. बक्षिसांची खैरत खूप मोठ्या प्रमाणात आहे. 1100 रुपयाचं बक्षीस आहे. योगेश तांबे यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं बक्षीस. के कंस्ट्रक्शन 1100चं प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. पाहूया विकेट हॅट्रिक कंप्लीट होणार का. प्रयत्न केलेत त्या प्रयत्नांना यश येणार का. 2 विकेट लागोपाठ चाललेले आहेत. 3री विकेट येणार का. 14 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. हो इथे मात्र संधी होती. डावेशीच्या परासा बाहेर चेंडू आहे आणि पंचायत जशरा व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या रोपाने धापलक पाडेल. 15 धावा आहेत. 3 बाद 15. 15 रन. लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 15 धावा. यावेळेस एकदा आपण पाहतोय परत एकदा बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक दूरवरती. खिलाडी क्या मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गए दर्शक. 6 रन. बॉल एक जुना मैदानाच्या आत. अजून एक द्या. या षटकाराच्या रुपाने धापलकर धावसंख्या 21 धावा आहे. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय. खास आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे ठिकाणी उपस्थित आहेत आणि गोंदे गावातील सगळा राजकीय स्तर सहकार त्याचबरोबर आर्थिक सामाजिक या स्तरावरती विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ऑर्गनायझर कमिटी निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते.
फलंदाज वगैरे त्यावेळेस अगदी आपण पाहिले हा चेंडू सुरेख आणि इथे षटकाची होईल समाप्ती. षटकं संपली गेली. चार षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे 3 बाद 21 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात. अजूनही म्हणजे 4 षटकं संपलीत, अजून 2 षटकं बाकी आहेत. एक 5-6 मिनिटांमध्ये आपण 2 षटकं संपली की ताईंना घेऊन आपण खेळपट्टीवरती एक 5-10 मिनिटानंतर जाऊ. कारण 6 ओव्हर कंप्लीट झाले की इनिंग ब्रेक असेल आपल्याकडे. मग त्याच्यानंतर एक 10 मिनिटांना आपण खेळपट्टीवरती दोन्ही टीमला शुभेच्छा देण्यासाठी ताई जाऊ. 4 ओव्हर झाल्यात, 5 आणि 6, फक्त 2च ओव्हर राहिलेले आहेत. आणि मनापासून धन्यवाद देईल ताई तुम्हाला की खास करून गोंदेगाव आणि 4-5 वर्षापूर्वी पूर्वीपासून अगदी ताई स्वप्न पाहिलं होतं की आपल्या गावात एखादी क्रिकेटची स्पर्धा व्हावी. मग क्रिकेटची स्पर्धा भरवायची आहे, पण क्रिकेटची स्पर्धा भरवत असताना सुरुवात कशी करायची, फॉर्मॅट कसा असावा, प्रीमियर लीग असावा का, बॉल आणायला जायचंय, 4-5 वर्षापूर्वीचं स्वप्न. मग क्रिकेटची स्पर्धा कशी असावी याच्याबद्दल मनामध्ये शंका. आणि मग गाव वाईज क्रिकेटच्या स्पर्धा, एक गाव एक टीम, रोज 4 संघांना निमंत्रण, 16 संघ या स्पर्धेमध्ये घेतले. रोज एक संघ बक्षीसभरी जाऊन जे पोहोचला, यासाठी किट पार्टनर मिळालेत आणि बक्षीस 41,000 येत आहे. पण या क्रिकेटच्या स्पर्धेचा लवाजमा पाहता जी लोक कदाचित पुन्हा मुंबईवरून आली असतील त्यांनी या लवाजमा पाहिला वाटत असेल 2-4 लाखाची क्रिकेटची स्पर्धा आहे. इतकं सुंदर वातावरण या सगळ्या गोंदेगावातील खास करून याचं नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. हवेचा चेंडू सुरेख परंतु उजिष्टीच्या बाहेर. आणि विशेष म्हणजे ताई या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जेवढी म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही ताई पाहताय ना, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ताई या स्पर्धेमध्ये गावातल्या लोकांच्या आहे. विशीच्या बाहेर फक्त आम्ही आलेलो आहोत. इथे 24 वरती दाखवलं की 3 गाड्यांच्या मोबाईल. चांगला चेंडू निश्चितप्रमाणे सातत्याने येते. 5वं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शुभम याच्या रोपाडे चालू आहे. 5वं षटक चालू, 24 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. फुल टॉस, उस पे बन गए बॉस और फिर से एक बार 6 रन. फटका असा धुआधार. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला, खूप चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर मारा होताना पाहायला मिळाला. एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धापलकरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. 31 वरती धापलक एकाड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला धापलक पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सोबत कोणताच नाहीये. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा इथे ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक
इथे षटक क्रमांक 5 संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे ती एकूण 32 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईकला प्रथमेश याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. भूषण आलाय शेवटच्या षटकासाठी. यावेळेस भन्नाट वेग होता भूषण याचा. चेंडू आपण पाहतोय इथे निर्धाव येताना पाहायला मला. प्रथमेश काळे याला आपण पाहतोय जो फलंदाजी मार्कवरती आहे. आतापर्यंत त्यांनी चेंडू खेळलेत 15 धावा बनलेत 15. यावेळेस इथे 1 हँड कॅच. विकेट येईल. विकेट नंबर 4. आणि बॅटची गड घेऊन अगदी यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूला चेंडू असताना सुद्धा एकाच हातात झेल घेतलाय अविनाश याने आणि एक चांगला झेल झाला. धक्का क्रमांक 4 आहे. 4 बाद 32 धावा. उर्वरित 4 चेंडू या डावातले बाकी राहिलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू. शुभम काळे याला आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचबरोबर योगेशला आपण पाहतोय जो आता नॉन ट्रॅकच्या बाजूला 2 चेंडू खेळलाय. परंतु त्याच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिलेला आहे. तो शुभम आहे पण तो नॉन ट्रॅकच्या योगेश आहे पण नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. शुभम याला आपण स्ट्राईकला पाहतोय. यावेळेस सगळे आपण पाहिलंय भन्नाट वेग आणि तिथे उशीर झाला चेंडू फेकायला. त्या दरम्यान एक धाव जी पळून पूर्ण केली गेली आणि एक धाव जी आहे ही आपण का धावसंख्या 33 अजून 3 चेंडू बाकी राहिले. 4 बाद 33. त्यावेळेचा चेंडू सुरेख आहे. चेंडू अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्याचा मारा सातत्याने अगदी आपण पाहतोय की अचूक टप्प्यावरती भर भूषण याच्या असलेला आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव भूषणने आतापर्यंत जी खर्च केलेली आहे आणि एक विकेट पण मिळवली. सेट झाला फलंदाज प्रथमेश याची. प्रथमेश काळे अर्थात पीके याची एक विकेट त्यांनी निश्चितप्रमाणे मिळवलेली आहे. आता जबाबदारी योगेश हा कसा पार पाडतोय कारण उर्वरित 2 चेंडूवरती त्याच्याकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा वाढलेल्या आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय इथे खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजाला एक वॉर्निंग पण आहे. एक चेंडू बाकी आणि इथे उंची खूप आहे. पायचे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे विकेट येईल आणि फलंदाज होईल बाद. दोन्ही टीम लाईन अप करून गेले. अ 33 धावा झालेल्या आहेत. 34 धावा बनवायच्या आहेत पण दोन्ही टीम लाईन अप करून घ्या. चला छत्रपती वॉरियर्स आपण मैदानाच्या आतमध्ये चला. चला तुम्ही चला ना मैदानाच्या आत. लाईनअप मध्ये चला. खेळपट्टीवरती थांबा दोन्ही टीम. कॅमेरामॅन संदीप सर स्टेज. ओके सर थँक्यू. आपण पाहतोय खास करून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या नगराध्यक्षा आदरणीय दुर्गाताई तांबे ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या गोंदी ग्रामस्थांच्या माध्यमातून. त्याचबरोबर
शेतकरी 11च्या वतीने ताईंचं मनापासून स्वागत आहे. दोन्ही टीम्स आजच्या दिवसाचा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एका बाजूला टीम आपण पाहिली तर टीम आहे एका बाजूला कुंदेवाडी लायन्स आणि एका बाजूला टीम आहे छत्रपती वॉरियर्स डोकीफाटा. अशा दोन टीम्स आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि या दोन्ही टीमला शुभेच्छा देण्यासाठी, दोन्ही टीमचं कौतुक करण्यासाठी ताई मैदानाच्या आतमध्ये ज्या पोहोचलेल्या आहेत. खेळाडूंची ओळख ज्या टीमकडे ताई निश्चितप्रमाणे पोहोचणार आहेत. प्रत्येक प्लेअरने आपलं आपलं नाव सांगणं बंधनकारक. कुंदेवाडी लायन्स या टीमला सुरुवातीला शुभेच्छा आणि त्याच पटपट अगदी आपण पाहतोय. खास करून आता दोन्ही टीमला डोके पाटील शुभेच्छा ताईंच्या माध्यमातून अगदी दिल्या गेल्यात आणि ताईंचं आगमन परत एकदा या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. ताईंचं मनापासून स्वागत आहे. नाशिकचा दौरा आणि परत एकदा संगमनेरकडे जात असताना ताईंना कळलं की आपल्याच गोंदे गावातील ग्रामस्थांचा खूप आग्रह आहे की गेली 3-4 दिवसापासून ताई आमच्या स्पर्धेला भेट द्या भेट द्या. त्यांनी आज अगदी वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेला त्यांचं आगमन झाले. त्याबद्दल मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो. ताईंना मनापासून धन्यवाद. आमदाराच्या मातोश्री म्हणून आईंबद्दल एक वाक्य सांगतो ते ऐकूनच जा. असं म्हटलं जातं की माना होगी तो वफा कौन करेगा, माना होगी तो वफा कौन करेगा, ममता का हक अदा कौन करेगा. माना होगी तो वफा कौन करेगा, ममता का हक अदा कौन करेगा. ये रब हर माँ को सलामत रखना, वरना हमारी जिंदगी की दुआ कौन करेगा. मनापासून धन्यवाद दिलाई. धन्यवाद दिल. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक. थँक्यू. पुढील वाटचालीसाठी ताई आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.
स्ट्राईकला फलंदाज आहे शुभम माळी आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला फलंदाज आपण पाहिला अविनाश जाधव, त्याला आपण पाहणार आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज शुभम आहे. म्हणजे आता शुभम वर्सेस शुभम ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू शुभमने खेळला. शुभमवरती आक्रमण आणि पहिल्या चेंडूवरती 4 रन. परत एकदा आपण पाहिलं इथे मात्र लॉंग ऑफला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. जो पाहायला मिळतोय. परत एकदा हळुवारपणे चेंडू खेळलाय. एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने षटकाची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापल करते धावा संख्या बिनबाद 12. बिनबाद 12. इथे उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान होत आहे. 2 धावा. 2 धावसंख्येनंतर धापलेकर धावसंख्या 14. सेमीफायनलच्या लढतींचे लॉट्स अगदी आपण ज्यावेळेस हे लॉट्स पडले गेले त्या दिवशी आपण लॉट्स टाकले होते. तर लॉट्स ए वर्सेस सी आणि बी वर्सेस डी, म्हणजे पहिल्या दिवसातला विजेता वर्सेस तिसऱ्या दिवसातला विजेता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसातला विजेता वर्सेस चौथ्या दिवसातला विजेता, म्हणजे आजचा विजेता. यावेळेस हा चेंडू खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु उजवीच्या बराचसा पार व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. धावफलक 15 धावा आपल्याला त्या पाहायला मिळणार. म्हणजे उद्या सेमीफायनलची पहिली लढत होईल डुबेरे वर्सेस गुळवंच. असा सेमीफायनलचा पहिला सामना डुबेरे वर्सेस गुळवंच आणि दुसरा सेमीफायनल होईल देवपूर वर्सेस यातला विजेता. असा दुसरा सामना होईल. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश आले गोलंदाजाला. 15 वरती धावफलक आहे.
फुलटास होता. ही त्या अवीच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. फिफ्टीन रन नॉट आउट. नाबाद 15 धावा आहेत. अजूनही 19 धावा वाढवायच्या आहेत. अविनाश काय करमात करतोय. आक्रमण तर अविनाशने करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे अगदी आपण पाहतोय अगदी कॅच प्रॅक्टिस सारखा एक चेंडू दिला होता क्षेत्ररक्षकाला, परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता. एक सिंगलच्या रूपात धापाला कर. धावा संख्या 16 आहे. अजून 18 धावा या दरम्यान अगदी ज्या बनवायच्या आहेत. शांत प्रकारचं अगदी वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जे आहे. कोण बाजी मारतंय ते आपल्याला या ठिकाणी जे पाहायचंय. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्ग होती. परत एकदा आपण पाहतोय डावखऱ्या हाताने इथे अविनाशच्या बॅट म्हणून चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. शुभमच्या बॅटमधून एक चौकार येताना पाहायला मिळालं. षटकाची होईल समाप्ती. 20 धावा आहेत आणि टोटल स्कोर 3 बाद 20. अजूनही बनवायच्या आहेत त्या 14 धावा. गोलंदाजीवरती तयार. चेंडू 14 फुलटॉस. या दरम्यान अगदी आपण पाहतो इथे चेंडू निश्चितच बॅटवरती परफेक्ट जरी नसेल परंतु इथे अविनाश आरामात 2 धावा घेताना पाहायला मिळालाय. वन रन शॉट. धावफलक 21. अजूनही 13 धावा वाढवायच्या आहेत. यावेळेस परफेक्ट युआर करण्याचा प्रयत्न. अविनाशच्या बॅटमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. अविनाश या मॅचमध्ये तरी अजून तरी थोडासा आपण म्हणतो ना एखाद्या रस्त्याने जात असताना कधी कधी अनोळखी रस्ता असतो आणि मग तो रस्ता शोधण्यासाठी तात्पडतो माणूस कधी कधी अंधारामध्ये. अगदी तशा प्रकारची फलंदाजी अविनाश जाधव याची. स्विचचा फटका होता. इथे चेंडू परफेक्ट बॅटवरती मिळाला नाहीये परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एक धाव आली आहे 22च्या रूपाने आणि धावफलक एकाने पुढे जाईल. टोटल स्कोर असेल तो आता 24. अजून बनवायच्या 10 धावा. अविनाश काय करमत करतो आपल्याला पाहिजे. 10 धावा कशा पद्धतीने सिंगल डबल षटकार की चौकार कशा पद्धतीने ह्या 10 धावा पूर्ण होत आहेत. बोला. बॉल टू रन. 21 चेंडू 10 धावा म्हणजे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 24 झाल्यात. हा ओके. आणि बिग हिट केलाय. उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा 3 जण प्रयत्न करतायत आणि त्या दरम्यान 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या आता 25 धावा आहेत. 1 रन शॉट पण द्यायच्या अगोदर 9 धावा अजून बनवायच्या आहेत. 20 चेंडूंचा सामना बाकी राहिलेला आहे. उर्वरित 9 धावा. या 9 धावा बनवत असताना उर्वरित या षटकातील काही चेंडू बाकी आहेत त्यामध्येच सामना संपणार आहे का. परंतु नाही. इथे मात्र चेंडू परफेक्ट बॅटवरती आला नाही. गोलंदाजाचं कौतुक या ठिकाणी निश्चितच जे करावं लागणार आहे. अचूक टप्प्याची कामगिरी या ठिकाणी होताना जे आपल्याला पाहायला मिळाली. तिसरं षटक चालू आहे. 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत.
षटकाची वेळी समाप्ती. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा आहेत. 18 चेंडू आणि 8 धावा. 18 चेंडू 8. मध्ये 8 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. काय करामत करतोय आपण पाहूया. नवीन गोलंदाजी मार्ग करतोय आलाय शुभम शिंदे. त्याला आपण पाहणार आहे. शुभम काळे यांनी पहिली षटक टाकले आणि चौथ्या षटकासाठी शुभम शिंदेला आपण या ठिकाणी पाहतोय. आणि फलंदाज अविनाश. बिग हिट केलाय. खूप दूरवरती पाठवलाय का? हो. इथे मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर आहे. षटकार आहे. इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त कामगिरी होताना जे पाहायला मिळाले. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही, कारण कदाचित मैदानाच्या आतमध्ये शुभम इथे एक विजयी धाव घेण्याचा त्याचा जो प्रयत्न असेल. आणि लेफ्ट हँड बॅट्समन आहे आता शुभम. राईट हँड फलंदाजी आपण पाहिली त्याची. यावेळेस थोडंसं वेगळेपणा आहे. एक धाव कशा पद्धतीने पूर्ण केली जाते. वाह. मी का थांबलो होतो तर यासाठी आणि या स्पर्धेतला लेफ्ट हँड बॅट. चारही टीम ज्या जिंकल्यात ना, त्या चारही टीमने एकदाही पराभव घेतलेला नाही. या चारही टीम अशा आहेत की त्या चारही टीमने लागोपाठ 3-3 मॅच जिंकत या स्पर्धेमध्ये बक्षीसमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. चला मर्द मॅचचा किताब पण द्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे टीम फोटो सेशन. सुनील लाटे सर या.